ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। कमी दिवसात कमी वजनाचे जन्मलेले बाळ हालचाल करत नसल्याचे पाहून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करून नातेवाईकांकडे सुपूर्द केले। त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच ते बाळ हालचाल करत रडू लागले। हा प्रकार मंगळवारी अंबाजोगाई येथे उघडकीस आला। केज तालुक्यातील होळ येथील महिला प्रसूतीसाठी सोमवारी रात्री येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल झाली। रात्री महिलेने मुलाला जन्म दिला, मात्र हे मूल हालचाल करत नव्हते। बाळास डॉक्टरांनी मृत घोषित केले व ते बाळ नातेवाईकांकडे सोपविले। आता या बाळावर अंत्यसंस्कार करावे लागतील। याच्या प्रक्रियेत असतानाच अचानक त्या बाळाची हालचाल सुरू झाली व ते बाळ रडू लागले। नातेवाईकांनी तात्काळ त्या बाळास डॉक्टरांकडे नेले। डॉक्टरांनी त्या बाळावर उपचार सुरू केले। बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित करून नातेवाईकांकडे सोपविले। त्याला अंत्यसंस्कारासाठी होळ येथे नेले असता एका वृद्ध महिलेने बाळाला उघडून पाहिले असता हालचाल दिसली। त्यामुळे महिलेने त्याला कुशीत घेताच बाळ रडले आणि जिवंत असल्याचे निष्पन्न झाले। या सर्व प्रकाराचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे। प्रसूतीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच हे बाळ जन्माला आले। त्याचे वजन केवळ 900 ग्रॅम आहे। जन्मानंतर त्याची हालचाल नव्हती, त्यामुळे असा प्रकार घडला असावा, अशी माहिती स्त्रीरोग व प्रसूती विभाग प्रमुख अंबाजोगाई येथील डॉक्टर गणेश तोडगे यांनी दिली। विभाग प्रमुखांकडून घटनेचा अहवाल तत्काळ मागवला आहे। चौकशीसाठी समिती नेमली आहे। दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर राजेश कचरे यांनी दिली।